तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमार्फत आपण थोडक्यात माहिती देणार आहोत की आपला द्वादश हिंदकेसरी बकासूर हा पुसेगाव मैदानात नेमकं कोणत्या नंदीसोबत पळणार मित्रांनो. मित्रांनो, आधी तर चिक्यासोबत पळणार होता हा मित्रांनो अपराजित जोड चिक्या A1ची जोडी. बकासूरचा आणि चिक्याचा पहिरा मित्रांनो 100% हा फिक्स होता. पण मित्रांनो, चिक्याची म्हणजे थोडीशी म्हणजे तब्येत बरोबर नाही मित्रांनो. चिक्याला निमोनिया झालेला आहे मित्रांनो. त्याच कारणामुळं चिक्या आता जवळपास 15 ते 20 दिवस आपल्याला पळताना दिसणार नाही मित्रांनो. आता सध्या मित्रांनो चिक्या दवाखान्यात आहे आणि आता सध्या चिक्याची तब्येत एकदम चांगली आहे. तर मित्रांनो, न थांबता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आजच्या व्हिडिओमार्फत आपण हेच बघणार आहोत की बकासूरसोबत पहिरा कोणता असणार. तर मित्रांनो, मला माहिती मिळाली आहे की 2 बैलासोबत पहिरा फिक्स आहे मित्रांनो 99%. कारण की मित्रांनो, एका बैलासोबत मित्रांनो 60% पहिरा फिक्स आहे मित्रांनो आणि दुसऱ्या नंदीसोबत 40% पहिरा फिक्स आहे. तर ते नंदी कोणकोणते? तर मित्रांनो बकासूरसोबत पुसेगाव मैदानात पहिला पहिरा फिक्स झालेला म्हणजे कुंदूरचा राजा हा मित्रांनो. उर्मिलाताई यांचा कुंदूरचा राजा हा मित्रांनो हा गेला मैदानात महाराजसोबत पण पळाला होता आणि चांगली टॉपची स्पीड लागली होती गाडीला मित्रांनो. आणि ज्या बैलासोबत आपल्या महाराज किंवा साम्राज्य पळतात त्या बैलासोबत आपला द्वादश हिंदकेसरी बकासूर पण पळतोय. तसंच मित्रांनो, नेमकं दुसरा पहिरा कोणता असणार? तर मित्रांनो, दुसरा पहिरा असणार आहे तोच म्हणजे ज्यानं वडकी हिंदकेसरी मैदान गाजवलं जे आदत वासरानी हा मित्रांनो अर्जुन. मित्रांनो, अर्जुनसोबत 40% मित्रांनो पहिरा फिक्स झालेला आहे मित्रांनो. आणि जर का आणखी काही अपडेट आली तर आपल्या चॅनलवर